नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या दादांना स्वामींचा एक खूप छान असा अनुभव आलेला आहे. तो अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये ऐकूया. तर या दादांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे एक छानशा कंपनीत जॉब लागलेला आहे. तर त्यांचा अनुभव आपण आता ऐकूया. दादा म्हणतात की मी अक्षय ईश्वरचंद्र पवार असं माझं नाव आहे. राहणार मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मी गेली 1.5 वर्ष गोवा येथे फार्मा कंपनीमध्ये काम करत होतो. पण पुरेसा पगार, कामाचा ताण हा होताच. त्यात पैसे जास्तीत जास्त जवळ राहत नव्हते. पण मी नेहमी म्हणत होतो की असू दे, होईल नीट आज ना उद्या. पण का कोणास ठाऊक नेहमी असं वाटायचं की राहू देत, सोडू नोकरी आणि जाऊ घरी. मी 1.5 वर्षामध्ये 3 नामवंत कंपनीत सोडल्या. घरी पण सगळे ओरडायला लागले, का सोडतोय असं तसं. शेवटी त्यांच्याकडे बघून मी पुन्हा दुसऱ्यांदा कंपनीत गेलो. तिथे पण तेच. गेल्या काही दिवसांत लॉकडाऊन सुरू झालं, कर्फ्यू सुरू झाला. तेव्हा मी रूममध्येच बंद, बाहेर जाता येत नव्हतं. असा 1 महिना घालवला. खूप वाईट अवस्था झालेली. फक्त भात आणि मॅगी खाऊन. पण घरून रोज कॉल आला की सांगायचो की हो, नीट जेवलोय मी. का तर घरचे काळजी करणार म्हणून त्यांना असं सांगावं लागायचं. असा 1 महिना घालवला. शेवटी ठरवलं की काही पण करून घरी जायचंच. वाहनं सगळी बंद होती, कोणालाच सोडत नव्हते. पण मनाला म्हणालो की काही करायचं पण घरी जायचंच. मी अत्यावश्यक सेवा दूध गाडीमधून आलो 12 एप्रिलला. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. दुपारी 1 वाजता बाहेर पडलो व 9 वाजता मी सावर्णेमध्ये पोहोचलो व नंतर घरी फोन केला की मी आलोय, मला पुलाच्या पलीकडे न्यायला या. घरच्यांना विश्वास बसेना मी आलोय त्यावर, कारण एवढ्या कडक लॉकडाऊनमध्ये हा असा कसा काय आला असा प्रश्न त्यांना पडला. घरचे मला न्यायला आले. मी अलीकडे ते पलीकडे, मध्ये मातीचा ढिगारा. मी त्या सावर्डेच्या धरण कठड्यांवरून कसा आलो ते देवालाच माहिती. जरा सुद्धा तोल गेला असता तर मी पाण्यातच गेलो असतो. पण तेव्हा डोक्यात एकच होतं की आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि मी गेलो व घरी सुखरूप पोहोचलो सुद्धा. हे फक्त माझ्या स्वामी समर्थ महाराजांमुळे शक्य झाले, कारण तेव्हा माझ्या मनात सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालूच होता. स्वामी म्हणतातच ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते राहिलेच माझ्या पाठीशी उभे. हा माझा पहिला अनुभव आहे. आता माझा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी 12 एप्रिलला घरी आलो. सगळं सुरळीत झालं. मला घरी सांगितलं त्याप्रमाणे मी स्वामींची नित्य सेवा करू लागलो. एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने झाले. घरचे सगळे आलेले परत आपापल्या कामावरती पुन्हा निघून गेले. मला पण घरचे जा परत आता गोवाला असं बोलू लागले. पण मी नाही गेलो. मला नव्हतंच जायचं. मी खूप कन्फ्यूज होतो, कारण घरचा पण विचार होताच डोक्यात. शेवटी मी आमच्या शोभा मावशींना कॉल केला. जे घडलंय ते सांगितलं. त्यांनी मला विचारून सांगितलं की तुला जे हवं आहे तेच तू कर. फक्त स्वामींना म्हणावं की मला या कामात यश येऊ द्या असं म्हण. मी तेच केलं. माझी रोजची नित्यसेवा सुरूच राहिली. मी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला. बँक अकाउंटमध्ये पुरेपूरची रक्कम नसल्याने माझे पैसे मात्र कट झाले नाही. त्यानंतर मावशींनी मला सांगितल्याप्रमाणे 10 तारखेला पैसे कट होतात, तेव्हा पैसे ठेवा असं सांगितलं गेलं. मी वाट पाहू लागलो. तारीख आली 13 ऑगस्ट. 1:08 मला SMS आला की श्री स्वामी समर्थ श्री जनकल्याण योजना अंतर्गत सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलसाठी आपणाकडून 151 देणगी प्राप्त झाली आहे, धन्यवाद. लगेच 1:15 मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. वेलनेस फॉरेवर पुणे HQ मधून तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला गेलो. इंटरव्ह्यूसाठी दिला तो 1 राऊंड मी क्रॅक केला. दुसऱ्या राऊंडसाठी सिलेक्शन झालं. तो होता 17 ऑगस्टला. तो सुद्धा मी क्रॅक केला. 18 ऑगस्टला मला त्यांचा 6 वाजता कॉल आला की सिलेक्शन झालं आहे तुमचं, जॉईनिंग करा. 20 ऑगस्टला तसं ऑफर लेटर सुद्धा आलं. पण पास काही एका दिवसात मिळत नाही.
तसं त्यांना मी सांगितलं जॉईनिंग 25 ऑगस्टला करतो म्हटलं. ठीक आहे बोलले ते. मी पास भरला. 19 ऑगस्टला तो पास मला मिळाला. त्याच दिवशी, ते पण 6 तासाच्या आत. हे म्हणजे अशक्यच आहे ना. एका दिवसात पास कोणाला मिळालेला मी तर नाही ऐकलेला, ते पण 6 तासाच्या आत. म्हणूनच मी म्हणतो अशक्य ही शक्य करतील स्वामी. लगेच 20 ऑगस्टला गुरुवारी जॉईनिंग केला. मी जॉईनिंग केलं तेव्हा तेथील स्टाफ सुद्धा बोलला की वेलनेसमध्ये एवढ्या लवकर कोणाचं जॉईनिंग होत नाही, ते पण 6 दिवसात. निदान 15 दिवस तरी लागतात. तू पहिला एम्प्लॉई आहेस ज्याचं एवढ्या कमी वेळात जॉईनिंग झालंय. मी खूप आनंदी आहे. मला जे हवं ते मिळालं फक्त स्वामींमुळेच. बघितलं का स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनो, या दादांना स्वामी समर्थ महाराजांचा किती छान अनुभव आलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर स्वामी महाराजांचा असाच अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.